राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम
संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाना कलियोगी, साधू थोर जाणा कलियुगी, साधू थोर जाणा कलियुगी, इहलोकी तोची सर्वाभूती सम, लोकी तोची सर्वाभूती सम, इहलोकी तोचे सर्वाभूती सम, लोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा, शरीराचा भ्रम नेने कदा, शरीराचा भ्रम नेने कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाना कलियोगी, साधू थोर जाणा कलियुगी, साधू थोर जाणा कलियुगी, नामा मने गाय दूध एकसा, नामाने गाय दूध एकसा, नामा मने गाय दूध एकसा, नामाने गाय दूध एकसा, साधू निरंतर वर्ते तैसा, साधू निरंतर वर्ते तैसा, साधू निरंतर वर्ते तैसा, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाणा, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाणा कलियुगी, साधू थोर जाणा कलियुगी, विडोबार खुमाये, विठोबा रखुमाये, विडोबार खुमाये, विठोबा रखुमाये, विडोबार खुमाये, 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 विडोबार खुमाये, रखुमाये, विडोबार खुमाये, रखुमाये, विडोबार खुमाये, रखुमाये, विडोबार खुमाये, रखुमाये, थोबा 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 विठ्ठल 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 छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर
संभाजी महाराज बोलो रे भाई सब संतन की जय. विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार 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 बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारन कलंकांक तेजोदिकामोदि वक्रम खलानिश्वादापनोदार्य दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी कथम यातोसी वैकुंठम मानवम देहमत्यजन तुकाराम महासाधू कृपया न्यापय स्वमाम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू. संपाद्य ज्ञानंची विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संता. मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या. मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या. मस्तक माझा पायावरी यावार करी संतांच्या संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग भगवान पांडुरंग परमात्म्याचे प्रेम भांडारी असणारे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा अभंग असून या अभंगाद्वारे नामदेव महाराज संत सानिध्यात प्राप्त होणाऱ्या अनुभूतीचं अनुवादात्मक चिंतन प्रकट करतात. विठ्ठल 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 संत समागमात प्राप्त
होणाऱ्या सुखाचं चिंतन या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराज आपल्या समोर प्रकट करत आहेत. निश्चितच त्या संतांच्या संघात गेल्यानंतर जे सुख प्राप्त होतं त्याचं विवेचन आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराज करताय. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवा किम निमित्त आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे. सन मराठीद्वारे हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. निश्चितच द्यावे तेवढे धन्यवाद. सन मराठीला कमी आहे. आज आपण सर्वजण या ठिकाणी भक्तिभावाने उपस्थित आहोत. असो, आपल्याला आज या ठिकाणी संतांचं चिंतन करायचं आहे. निश्चित का करावं संतांचं चिंतन? का संतांची एवढी विशेषता या महाराष्ट्रामध्ये? ऐका, ही महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे देवा. तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जा, त्या तीर्थक्षेत्रावरची माती हातामध्ये घ्या आणि ती माती आपल्या कपाळावर लावा देवा. तुम्हाला संतांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या मातीमध्ये संतांचे रजकण मिसळलेले असल्या कारणानं या मातीचं जरी तुम्ही दर्शन घेतलं तरी तुम्हाला संतांचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. या महाराष्ट्र प्रांतामध्ये अनेक संतांनी अवतार धारण केला महाराज. पण अवतार घेतला पण हातावर हात ठेवून बसले का? नाही महाराज. खऱ्या अर्थानं या अवनी तलावर अनेक संतांनी अवतार घेतला. या अवनी तलावर इतके उपकार संतांचे या मातीवर आहे महाराज, ते उपकार आपल्याला शब्दात सांगायला जमत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अगणित उपकार संतांनी या मातीवर केले, अगणित उपकार केले महाराज. अहो, आई वडील करणार नाही एवढे उपकार संतांनी आपल्यावर केले देवा. आई वडील करणार नाही एवढे उपकार केले. पण खरं सांगू का, या जगतामध्ये दोनच अशा व्यक्ती आहे की त्यांना आपलं हित व्हावं वाटतं. एक म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे म्हणजे संत. विठ्ठल विठ्ठल मला एका गोष्टीचं उत्तर द्या. निश्चितच प्रत्येक आई वडिलाला आपल्या लेकराचं वाटोळ व्हावं वाटतं ना? बोला बोला बोला. नाही नाही नाही, काय व्हावं वाटतं? हित व्हावं वाटतं. हित, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि दुसरी जात म्हणजे संत आहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ती जात म्हणजे संत मायबाप आहे. इच्छा आकांक्षाशिवाय जे तुमच्या आमच्यावर प्रेम करतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल या अवनी तलावर 3 वर्ग येतात. एक वर्ग आहे मानवाचा, दुसरा वर्ग आहे देवाचा आणि तिसरा वर्ग आहे संतांचा. तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. का यावं लागतं? कर्म भोगण्यासाठी. वासना तुम्हा आम्हाला जन्माला घालत असते. कर्म भोगण्यासाठी. माऊली ज्ञानोबा म्हणतात, अगा कर्मी जे उरावे तै सुखी दुःखी फळा यावे तया ते भोगावया यावे देहा एका. वासना तुम्हा आम्हाला जन्माला घालत असते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची अंगे झाले हरिरूप. कितीतरी उदाहरण आहे महाराज आपल्या डोळ्यासमोर. कोण? जड भरत राजाचं उदाहरण आहे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. खऱ्या अर्थानं कर्म आणि वासना तुम्हा आम्हाला जन्माला घालत असते. तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. इच्छा नसताना सुद्धा यावं लागतं. म्हणून तुमचं जे प्रारब्ध आहे महाराज, आपलं जे प्रारब्ध आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे. कोणतं प्रारब्ध आहे? अनिच्छा प्रारब्ध आहे. चला देवाकडं. देवाला आणावं लागतं. आणि येला रूपावळे करुणी खळे हरिदासी. खऱ्या अर्थानं देवाला का आणावं लागतं? धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा संहार करण्यासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या ज्यावेळेस धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्यावेळेस अधर्म वाढू लागतो, त्या त्यावेळेस भगवान परमात्म्याला या अवनीतलावर आणावं लागतं महाराज. देवाचं जे प्रारब्ध आहे ते परीच्छा प्रारब्ध आहे. कारण तो दुसऱ्यावर अवलंबून आहे. कोणावर अवलंबून आहे? संत ज्यावेळेस ठरवतील, ज्यावेळेस अधर्म वाढू लागेल त्यावेळेस त्याला बोलवावं लागतं. म्हणून त्याचं परीच्छा प्रारब्ध झालं. आपलं प्रारब्ध अनिच्छा, देवाचं परीच्छा. आणि संत महात्मे हे स्वतःहून अवतीर्ण होत असतात म्हणून त्यांचं झालं स्वेच्छा प्रारब्ध. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे स्वतःहून अवतीर्ण होतात. कुठून येतात संत? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याचे कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जे
म्हणतात संत, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठ लोकातून येतो म्हणण्याचा अधिकार फक्त संतांना आहे पृथ्वी तलावर, दुसरं कोणाला नाही बरं का. हा, येतो म्हणण्याचा अधिकार आहे म्हणून त्यांचं स्वेच्छा प्रारब्ध आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल आल्यानंतर संत महात्मे काय करतात, परोपकार तर करतात जीवावर, पण जे देवाचं कार्य आहे, देवाचं कार्य काय, धर्मरक्षावया अवतार घेसी, तसं संतांचं सुद्धा कार्य तेच आहे. काय, धर्मरक्षावया कारणे साधू होता ती अवतीर्णे, किंवा धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचं रक्षण, धर्माचं पालन, खऱ्या अर्थानं हे कार्य संत महात्मे यावनी तलावर येऊन करतात. विठ्ठल 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 जगाचं कल्याण व्हावं, जगाचं हित व्हावं, याकरता हे संत महात्मे यावनी तलावर येतात. देवा 3 गोष्टी तुमच्या समोर नमूद करतो, लक्ष द्या. कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, आणि सामान्य जनाची अधोगती संत महात्म्यांना सहन होत नाही. कुत्र्याला गती सहन होत नाही, होती का सहन? आपण मोटरसायकलवर चला बरं, रात्रीची वेळ असू द्या, गावातून चला, रात्रीची वेळ असू द्या, तुम्ही 50च्या स्पीडनं चाला का 70च्या स्पीडनं चाला, काय करतं ते? कुत्रं माग लागल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण कुत्र्याला गती सहन होत नाही, तसंच माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. होती का बाबा सहन? नाही होत. आता सध्या हरभऱ्याचं सीझन आहे, सध्या आमच्या विदर्भामध्ये फार हरभरा लावला जातो. आता हरभऱ्याचे दिवस समोर आलेले आहेत. खऱ्या अर्थानं हरभरा लावला, दोघांच्या शेतामध्ये सारखंच, त्यांनी डॉलरचं पीक घेतलं, हरभरा लावला, दोघांची शेती सारखीच बरं का बाबा, दोघांची शेती सारखीच, दोघांनी मशागत सारखीच केली, पण एकाला झाले 30 कट्टे हरभरे आणि दुसऱ्याला झाले 20 कट्टे हरभरे. मग 20 कट्ट्यानं हा विचार करावा ना की ह्या वर्षी धुई जास्त पडली त्याच्यामुळे हरभरा खराब झाला, पण नाही, त्याला 30 कट्टे कसे झाले या विचारानं 7-7, 8-8 दिवस न जेवणारे लोक मी तुम्हाला दाखवून देईल बरं का. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. असंच जेवत होता महाराज एके दिवशी, आणि जेवता जेवता काय झालं, लाईट गेली. लाईट गेली, आणि लाईट गेल्या खऱ्या अर्थानं तिची बायको जवळ बसलेली होती, अर्धांगिनी जवळ बसलेली होती. लाईट गेल्यानंतर तो ताडकन ताटावरून उठला आणि त्याने एक काम केलं. काय काम केलं? दरवाजात गेला, दरवाजा उघडला आणि बाहेर डोकवलं, आपलीच गेली का दुसऱ्याची बी गेली. ही वस्तुस्थिती आहे. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. संपूर्ण गावाची जर लाईट गेलेली असेल तर मग तो शांत राहतो, पण अख्ख्या गावाची जर लाईट असेल आणि याच्याच घरची गेली असेल मग तळफळाट होतो महाराज. मग वायरमनला फोन लावतो, का रे बाबा माझ्याच घरची लाईट घालवायची होती का? वायरमन म्हणतो थोडा तू फ्यूज चेक करून बघ, तुझा फ्यूज कटला असेल. खऱ्या अर्थानं माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, तशी सामान्य जनाची अधोगती संत महात्म्यांना सहन होत नाही. बुडते हे जन न देखवे डोळा, हे तो कळवळा म्हणून या. खऱ्या अर्थानं समाज बुडत असताना पाहताना संतांच्या अंतकरणामध्ये कालवा कालव होते, आणि मग ते संत निरंतर जागृती देण्याचं काम करतात. उठा जागे वारे आता, जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माता. सुखवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र
आहारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बाबे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. संत महात्मे जागवण्याचं काम करतात देवा, जागवण्याचं. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. अरे जना ऐक, तो पंढरीश पांडुरंग परमात्मा मनामध्ये त्याचं स्मरण कर. संत महात्मे हे निरंतर जागृती देतात देवा, निरंतर जागृती देतात. तरी आपल्या डोक्यात फरक पडत नाही, तरी आपण सिनेमाला गेल्याशिवाय राहत नाही. आपण सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचने संतांचं वाङ्मय याच्याकडं दुर्लक्ष करत चाललो आणि सिनेमाची गाणी पाठ करत चाललो महाराज. ही वस्तुस्थिती या समाजाची झालेली आहे. पण आज तागायत सुद्धा, अरे माझ्या ज्ञानोबरांना 750 वर्ष झाले आणि खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारांना 450-500 वर्ष झाले महाराज. 775वा उत्सव यावर्षी खऱ्या अर्थानं वैकुंठ गमनाचा आहे. आणि एवढे वर्ष होऊन सुद्धा जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेतला सुंदर ते ध्यान अभंग ऐकल्याबरोबर अंगावर रोमांच उभा राहतो. ही खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची ताकद आहे देवा. विठ्ठल विठ्ठल. संतांचा एक एक अभंग माणसासाठी दिशादर्शक आहे. एक एक अभंग आपण जर पडताळून पाहिला तर आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं दिशा देण्याचं काम संतांनी केलंय देवा, दिशा देण्याचं काम केलंय. तरी या संतांच्या वाङ्मयाचा खऱ्या अर्थानं आपण धांडोळा घेत नाही, आपल्या डोक्यात प्रकाश पडत नाही देवा. अहो संत महात्मे हात जोडून विनंती करतात, कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदनान तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तरी लोक वासुदेव म्हणायला तयार नाही. वासुदेव कशात असतो हे त्यांना माहित नाही महाराज. काकड्याचे अभंग आम्ही कधी दररोज ते पाहत नाही महाराज. काकड्याचे अभंग नित्य पठणात आमच्या नाहीये. निश्चितच तो काकड्यामध्ये वासुदेव हे प्रकरण आहे हेच आम्हाला माहित नाही. विठ्ठल विठ्ठल. संतांनी हात जोडले यात नवल नाही. संत पाया सुद्धा पडले देवा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करो टाळी बोला मुखी नाम. बर मला एक सांगा, कीर्तन सुरू होऊन किती वेळ झाला? भरपूर वेळ झाला. मग हे श्रोते समोर बसलेले घरामध्ये ऐकताय पण तरी सुद्धा ते टाळी वाजवत नाही. मग संतांनी सांगितलं, फरक पडला का आपल्या डोक्यात? नाही पडला. मग आता तरी आपल्या डोक्यात फरक पडला पाहिजे म्हणून सर्वांनी भजन करा. विठ्ठल विठ्ठल. लागोन या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. तरी सुद्धा आपण भगवंताचं नाव मुखात घेत नाही, हातानं टाळी वाजवत नाही. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. आमचे काय वाजाईल. आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोले दोलेगा. पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा. पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देखा. पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा. पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल
हे जर तुम्ही आमचं आज ऐकलं नाही, कोणाचं कीर्तन करायचं नाही 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 नाही, संत महात्म्यांचं, आज जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर दुसरा येईल कोण? उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र म्हणजे काय? काय शोध लावून ठेवले ज्ञानोबरायांनी. महाराज, बरेच लोक म्हणतात टाळकुटेपणा करणं चांगला नाही, देव पूजणं चांगला नाही. काही लोक नास्तिकवादी समजतात. अरे पण ज्या खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये जे आपण मिरवतो, हातामध्ये मिरवतो, जे शोध आपण पाहतोय जिकडं तिकडं, ही जी वीज पाहतोय, याचे सगळे शोध माझ्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत लावून ठेवले. कधीतरी ज्ञानेश्वरी वाचा. ते शोध आपण ज्ञानेश्वरीत ते ज्यावेळेस वाचू त्यावेळेस आपल्या समोर ते निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलकीत दिसे, ते विजू माझे असे सलील काही. खऱ्या अर्थानं या विजेचा शोध सुद्धा माझ्या ज्ञानोबारांनी लावला. विठ्ठल विठ्ठल. घटिका यंत्र म्हणजे घड्याळ महाराज. ती जशी परिभ्रमण करते तसा हा जीव या योनीतून दुसऱ्या योनीमध्ये, दुसऱ्या योनीतून तिसऱ्या योनीमध्ये फिरत राहतो. संत महात्मे एवढं सांगतात आपल्याला, पण तरी सुद्धा आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही देवा. मग अशी भाषा वापरली संतांनी, किती ऐकायला जड जाते. किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे, पुढे सिंदडीचे रडतील. अशा संतांच्या अंतकरणामध्ये या सामान्य जनाबद्दल कळवळ आहे देवा. म्हणून सामान्य जनाने कधी साधूची तुलना स्वतः सोबत करायची नाही देवा. संत नवती जगा मानसा त्या सारिखे, समुद्र नदी नेवे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नवती जगा मानसा त्या सारिखे. खऱ्या अर्थानं संत महात्मे हे सामान्य जनासारखे जरी दिसत असले तरी सामान्य जने सामान्य जने, संत हे संत देवा. विठ्ठल विठ्ठल. आकाशामध्ये तारेही राहतात आणि चंद्रही राहत असतो. लक्ष द्या, तारेही राहतात आणि चंद्रही राहतो, पण त्या ताऱ्यांनी असं कधी म्हणायचं नसते की आकाशातला प्रकाश आमचा आहे. तो चंद्र म्हणत असतो फक्त 15 दिवस थांबा. 15 दिवसानंतर अमावस्या असेल आणि त्या दिवशी माझी गैरहजेरी असेल, त्या दिवशी कळेल आकाशातला प्रकाश नेमका कुणाचा आहे. आकाशाची अंगी चंद्र तारांगणी, दोहीशी समान पाहू नये. पृथ्वीच्या पोटामध्ये हिराही सापडतो आणि गारगोटीही सापडते. मग तो हिरा किती रुपयाला भेटतो? 10 रुपयाला, 20 रुपयाला, 50, 100, 1000, 2000? नाही 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 नाही, त्या हिऱ्याची गणनाच होऊ शकत नाही. कोटीच्या घरात आहे तो हिरा. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी, दोहीची चौसाटी करू नये. दुधामध्ये ताकही सापडतं आणि लोणीही सापडतं महाराज. मग ताक किती 1000 रुपये लिटरनं भेटतो तुमच्या इकडं? आमच्याकडं बायका म्हणतात फुकट घेऊन जा, फुकट आहे का नाही. ताक फुकट दिल्या जातं आणि लोणी त्याच्यापासून बनणारं तूप 1000 रुपये लिटर, किलोचा भाव आहे का नाही. खऱ्या अर्थानं ते जे लोणी आहे देवा, दुधाची अंगे निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागू नये. एका मोलामध्ये, एका भावामध्ये दोघायला कधी मागायचं नसते. तसं तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहीसी समान भजून ये, दोहीसी समान भजून ये, दोहीसी समान भजून ये, दोहीसी समान. तुका म्हणे तैसे संत आणि जन, म्हणे तैसे संत आणि जन. तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुका म्हणे तैसे संत आणि जन. दोहीसी समान भजून ये, दोहीसी समान भजून ये, दोहीसी समान भजून ये, दोहीसी समान भजून तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहीसी समान भजू नये. जन वेगळे आणि संत वेगळे महाराज. ऐका, याच्या पुढे जाऊन सांगतो. काय? जन म्हणजे सामान्य माणूस, याने तर तुलना करायची नाही. पण ऐका, हे संत महात्मे या सामान्य जनापेक्षा तर मोठे आहेच,
पण ऐका, या अवनी तलावर, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हे सर्वात मोठं तत्व आहे देवा, त्याला परमात्म तत्व म्हणतात. त्या परमात्म तत्वापेक्षा सुद्धा आमचे साधू मोठे. विठ्ठल 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 विठ्ठल. कसे तर ऐका, संत महात्म्यांबद्दल भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे, किती आपुलकी आहे, याबद्दल मी तुम्हाला या प्रसंगातून सांगून जाईल. त्या काळी पांडुरंग परमात्म्याची पूजा अर्चा करण्यासाठी श्री प्रल्हाद काका बडवे नावाचे सद्ग्रस्त होऊन गेले. संत बडवे काका. ऐका, प्रल्हाद काकांकडे दररोज नित्योपचाराचं काम भगवान परमात्म्याचं होतं. प्रल्हाद काका दररोज ते सकाळी देवाला स्नान घालायचे अमृतानं, नंतर आरती करायचे, संध्याकाळी शेज आरती करायचे, मंदिर बंद करायचे आणि आपल्या घरी जाऊन निद्रिस्त व्हायचे. काकांचा दररोजचा नियम होता. एके दिवशी काकांनी शेज आरती आटोपली, सर्व वारकऱ्यांना मंदिराच्या बाहेर काढलं आणि एक एक दरवाजा बंद करत करत महाद्वार बंद केलं. हातात चाव्या घेतल्या, एका हातात कंदील घेतला आणि काका आता घराच्या दिशेनं मार्गस्थ झाले. काका घरात आले. घरात आल्यानंतर देवळीमध्ये काकांनी कंदील ठेवला, चाव्या ठेवल्या. काका निद्रिस्त झाले आणि निद्रिस्त झाल्यानंतर त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराच्या दिशेनं काही भजनाची आवाज रात्री 2च्या सुमारास काकाच्या कानी येऊ लागले. काका खडबडून जागे झाले. काकांना वाटलं, अरे एखादा वारकरी चुकून तर माझ्याकडून आतमध्ये राहिला नसेल ना. काका लगबगीने उठतात, हातामध्ये कंदील घेतात, चाव्या घेतात आणि काका मंदिराच्या दिशेनं मार्गस्थ होतात. काका महाद्वारात आले. तो भजनाचा आवाज आणखीन तीव्र होऊ लागला. काका महाद्वार उघडतात आणि मनामध्ये विचार चालू आहे की अरे एखादा वारकरी चुकून आतमध्ये राहिला असेल, त्याला बहिर दिशेला जायचं, व्यवस्था कुठे, त्याला तहान लागले, पाणी कुठे. आणि अशा परिस्थितीमध्ये काकाने एक एक दरवाजा उघडत काका गाभाऱ्याजवळ आले. भजनाचा आवाज आणखीन तीव्र होऊ लागला. काका गाभारा हळूच उघडतात, फटीतून आतमध्ये डोकावतात. चित्र असं सुंदर आहे मायबाप. खऱ्या अर्थानं तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, आपली वीट त्याने सोडलेली आहे, पायामध्ये चाळ बांधलेले, गळ्यामध्ये सुरेल विनाय, हातात चिपळ्या आहे आणि तो पंढरीश पांडुरंग परमात्मा भजन करतो. कुणाचं भजन करतो? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. सर्वांनी म्हणा, देव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम. ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. पंढरीश भगवान की जय. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. काकांच्या समोर चित्र असंय देवा, पंढरीश पांडुरंग परमात्मा भजन करतोय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. काकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. हा, देव भाव समाधीमध्ये होते आणि काकाच्या डोळ्यातून त्या ठिकाणी अश्रू वाहू लागले. काका देवाला हलवतात आणि त्या भाव समाधीतून जागृत अवस्थेमध्ये आणतात आणि देवाला विचारतात, देवा हे तुम्ही काय करताय? त्यावेळेस भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं उत्तर फार सुंदर आहे देवा. हा, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणतो, काका मी माझ्या देवाचं भजन करतोय. लक्ष द्या मायबाप, पंढरीश पांडुरंग परमात्म्यासाठी हे संत महात्मे खऱ्या अर्थानं देव आहेत. देव, हा, देवते संत, देवते संत, देवते संत. देवते देवते संत, देवते संत, देवते संत. देवते संत.
त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त